धनेगावात ताप, उलटी आणि पोटदुखीच्या तक्रारींनी ग्रामस्थ चिंतित आहेत। प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची गर्दी वाढली असून आरोग्य विभागाने तात्काळ गावात जाऊन तपासणी व उपचार मोहीम सुरू केली आहे। बाळापूर तालुक्यातील धनेगाव या गावात गेल्या 2 दिवसांपासून ताप, उलटी, पोटदुखी अशा तक्रारींनी ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत। या लक्षणांमुळे अनेक नागरिक खासगी दवाखान्यात तर काही जण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेताना दिसले। परिस्थिती लक्षात घेता वाडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोहेल खान आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय जाधव यांनी गावात तातडीने आरोग्य तपासणी मोहीम हाती घेतली। गावातील जवळपास 150 कुटुंबांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून आवश्यक त्या ठिकाणी तत्काळ औषधोपचारही करण्यात आले। काही रुग्णांना वाडेगाव येथे रुग्णवाहिकेतून उपचारासाठी हलवण्यात आले आहे। दरम्यान ग्रामपंचायत प्रशासनाला आरोग्य विभागाकडून पाणी शुद्धीकरण, मेडिकल लोअर वापर आणि स्वच्छतेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत। तसेच गावातील पाणी नमुने आणि रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत। सरपंच शरद लांडे यांनी ग्रामस्थांना घाबरून न जाता आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे। गावात स्वच्छता मोहीमही सुरू करण्यात आली आहे। ग्रामस्थांनी सहकार्य केल्यास लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। पतल्या संडास होतात, पोट गळगळ करतात, जीव मै जीव करते, त्या पाण्यामुळेच झालं आम्हाला असं। गावात किती मोठे पेशंट आहे? आता एक गाडी पहिले भरून गेली। हो का? हा, पेशंटचे किती जण बिमार पडलेले? बापरे, लय आहे तो काय काय त्रास आहे? त्रास आहे, पोट गळगळ करतात, संडास, चक्कर येतात, चक्कर येतात। हो का? पाण्यामुळेच झालं आम्हाला असं सर साहेब, पाण्यामुळे व्हायला येईल। कोण कोण बिमार पडलेले? अर्ध गाव आहे, अर्ध गाव बिमार पडेल आहे। एक गाडी तर मग फुल भरून नेली।